सुबह शाम रात दिन मांगती हूँ ये दुआ, कहीं किसी मोड़ पे कभी हो ना हम जुदा। ऐसी मुलाकात हो मैं तुम्हारे साथ हूँ जिंदगी भर, तुम मेरे साथ हो। मैं तुम्हारे साथ हूँ जिंदगी भर। नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मी एका निवासी शाळेमध्ये आले आहे, म्हणजे गेले 4 दिवस मी इथे आहे। आज तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून टाकत आहे। हे बघा, या मावशी इथे काम करतात। मावशी, नाव काय तुमचं? माझं नाव मंगल सुरेश वाघमारे। मंगल सुरेश वाघमारे असं मावशींचं नाव आहे। ते बघा आता मेथी निवडत आहेत, पण ह्या ज्या माझी आहेत ना त्यांच्यासाठी ही तयारी चालू आहे बरं का। मुलांच्यासाठी जे करतात तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। आज त्या मुलांसाठी चकल्या करणार आहे। हा बाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे। झाडं बघा किती सुंदर आहेत। आपल्या शहरात दिसतात का अशी झाडं? आपल्याला अजिबात दिसत नाही आहेत, ती पण तोडून टाकली। इथे या रूम आहेत, इथे मम्माजीची रूम आहे, इथे तिच्या बहिणीची रूम आहे। मम्माजीचं स्वयंपाकघर तुम्हाला दाखवत आहे। मम्माजी म्हणजे माझी आते बहीण रेखा सुधीर पुराणिक। हे बघा, हे तिचं स्वयंपाकघर छोटंसं मस्त आहे का नाही? ती माझ्यापेक्षा जवळजवळ 15 वर्षांनी मोठी आहे। इथे अशा रूम बांधलेल्या आहेत। हा एक छोटासा परिसर मी तुम्हाला दाखवला आहे। हा जवळजवळ एक 30 एकरचा भाग आहे। एवढा काही मी कव्हर करू शकणार नाही, फक्त मुलांची शाळा आणि आता ही कविता जे ताक करते आहे ना ती तुम्हाला दाखवत आहे। बघा, इथे एवढा मस्त पसारा छान घालून ठेवलेला आहे। कविता आता तुम्हाला मी दाखवत आहे। हे बघा, लोणी काढते कविता। तुझं नाव कविता ना? बरोबर घेतलं ना नाव मी? बघा, याची पण 2 मुलं ह्या शाळेमध्ये शिकत आहेत। हे दोघं नवरा बायको इथेच मस्त काम करतात। खरंच ह्या आमच्या आत्या बहिणीने एवढ्या लोकांचं खूप भलं केलं आहे। आज आपल्या शहरात नोकऱ्या मिळत नाहीत, पण इथे यांची पोटं बघा मस्त भरत आहेत, छान काम करतात मनापासून। हे बघा, लोणी किती आलेलं आहे। आता ह्या सर्व ताकाची मुलांसाठी कढी बनवणार। कविता, तू आणि काय काम करतेस? आणि काय काय काम करतेस? मम्माजीच्या साथ राहते? हो, मम्माजी सोबत राहते। मम्माजीची खूप काळजी करतात। मम्माजी म्हणजे माझी आते बहीण। पुन्हा एकदा सांगत आहे। चला, हा परिसर आहे ना, हा तुम्हाला मी एवढा आत्ता दाखवलेला आहे। एकदम छान सुंदर परिसर आहे। शाळा खूप छान आहे। हा जो मोकळा भाग दिसतोय हा पण शाळेचाच आहे, पाहून घ्या। हे कात्रजला ही शाळा आहे। हे बघा, इथे समोर दिसत आहेत ते सगळे वर्ग आहेत। मुलं पण तिथे शिकतात बरं का, मस्त नंबर काढतात। शाळेत मुलं हुशार आहेत सगळी। हा इथे दिसतोय बंद काचांचा, तो त्यांचा गॅदरिंगचा हॉल आहे। चला, आता आपण स्वयंपाकघराकडे जाऊया। शाळेत जे मुलं आहेत 100-150 मुलं आहेत, त्यांचा स्वयंपाक कसा होतो ते पाहूया। आता आज चकल्या बनवत आहेत, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, चकल्यांचं काम चालू आहे। आता पल्लवी बघा चकल्या तेलामध्ये टाकत आहे। जयश्री फक्त बसून राहिली आहे, कारण चकल्या धरल्या आहेत आणि ती काढणार आहे तळणीतून। चकल्या तशा भरपूर झालेल्या नाही आहेत तुम्हाला दाखवायला, आत्ता जेवढ्या झाल्यात तेवढ्या मी दाखवत आहे। हे बघा, मस्त कढईमध्ये चकल्या जात आहेत। पल्लवी, जरा मला माहिती सांग, इकडे पुढे माहिती सांग जरा, बोल। पीठ कायचं पीठ सांगायचं? पीठ कसंही नको सांगू, तू इथे काय काय काम करते ते सांग। आम्ही पूर्ण स्वयंपाक किती वाजता येते? सकाळी 8ला येते मी। आता बघा, ही शाळेची बेल ऐकायला आली, आता शाळा सुटली आहे। सकाळी 8ला येऊन मी 9ला नाश्ता बनवते। नाश्ता बनवत झालं की पोळी भाजी बनवते। आणि नाश्ता पण प्रकार तू करते ना? हो, 4:30ला मुलांना नाश्ता, बुंदी आणि करदंड हे असं सगळं आम्ही बनवतो। सगळे वेगळे पदार्थ युट्यूबवर बघून पल्लवी, जयश्री, आमच्या ललिता मावशी या सगळ्या जणी करतात बरं का। हो, हे बघा, आता कशा फास्ट चकल्या करते बघा, फास्ट चकल्या। फास्ट चकल्या करा।
अशी चूल तुम्हाला मुंबईत कुठे दिसते का हो बघायला? सांगा प्रेक्षक हो. उद्या सकाळी तुम्हाला मस्त ह्या चुली पेटलेल्या मी दाखवते. पोळ्या कशा करतात तेही दाखवते. आपल्या ललिता मावशी आता भाजी फोडणीला घालणार आहेत, पण त्या जरा लाजतात बोलायला, त्यामुळे त्या बोलणार नाही आहेत. मीच त्यांच्यातर्फे बोलले आहे. हे बघा, ही तुम्हाला मी बाहेरून हा हॉल दाखवलाय. मी आता हा हॉल आतून दाखवत आहे. इथे वर्ग आहेत सर्व. आपण इथून आत आलो. ही कपाटं दिसत आहेत तुम्हाला इथे. ही सगळी स्टोर रूमच आहे. ह्याच्यात सर्व कपडे, चादरी हे सर्व भरलेलं आहे आणि त्यांच्या वयानुसार त्यांनी ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये लहान मुलं, मोठी मुलं असं सर्व केलेलं आहे. आता हे वर्ग सकाळी भरलेले असतात, आत्ता रिकाम आहे. असा एक वर्ग असतो, तिथे बाकं ठेवले, ती सकाळी इथे लागलेली असतात खाली, त्याच्यावर मुलं अभ्यास करतात. हे बघा, तिने इथे अशा खोल्या बांधल्या आहेत. त्याला नाव छान दिलं आहे, मितवा. मितवा नाव आहे यांचं. आणि इथे पुढे जो हॉल आहे तिथे वर्ग आहेत. शाळा भरते, लहान मुलांचे वर्ग आहेत तिथे. एकंदर 8 खोल्या आहेत. 9 खोल्या आहेत. 9. ही 1 नंबरची आहे, ही माजींची आहे. इकडे माजी राहतात, म्हणजे कधी इकडे असतात, कधी खालती असतात, सगळीकडे, कारण त्या एकट्याच सगळं लक्ष ठेवणाऱ्या आहेत. हा इथे जो हॉल दिसतोय तिथे वर्ग भरलेत सगळे मुलांचे, छोट्या मुलांचे. हे बघा, इथे यांनी पाणी साठवण्यासाठी मस्त तलाव केला आहे आणि खोल आहे बरं का. हे पावसाचं पाणी साठवतात इकडे. आणि इथे ना ह्या डोंगरावर बरेच मोर आहेत, बरेच. मी जवळून मोर बघितले. मी आजपर्यंत जवळून मोर बघितला नव्हता, पण आज बघितला. पोळी खायला बघा ते माझ्या ह्या बहिणीकडे, तिथे आवाज देतात, आल्यावरती येतात आणि आवाज देतात. मग पोळी बारीक करायची आणि त्यांना घालायची. तिथे उभे आहेत. आता मला इथून दाखवता येणार नाही, पण इथे 4 ते 5 मोर आहेत. आता बघा, मी तुम्हाला मम्माचं स्टोर रूम दाखवते. मुलासाठी लागणारं धान्य इथे असं भरून ठेवलं आहे. पिंपाच्या पिंपा बघा, सगळ्यावर नावं घातली आहेत. हे आहे तिचं स्टोर रूम. साबुदाणा बघा केवढा आहे, साबुदाणा. ह्याच्यात आहेत पापड. या पिंपातून पण काहीतरी असणार आहे. हे बघा, हे सर्व स्टोर रूम आहे. इथे पण नावं लिहिली आहेत. आवळा, मेथंबा, 'तूर डाळ,
कुरमुरे बघा केवढे आहेत. ते फोडणीचे कुरमुरे करतात खायला, त्याच्यामुळे कुरमुरे आहेत हे. या बॉक्समधनं पण काहीतरी दिसते, साबण. हे सगळं असं त्यांनी स्टोरूम मस्त भरून ठेवले आहे बघा. तेलाचे खोके. मामा कुठे गेला? असं आहे मम्माजीचं स्टोर रूम, बघून घ्या. मुलांसाठी साठवलेलं धान्य, साबण, पीठ, त्यांचं कपड्याचं स्टोर रूम पण तुम्हाला मी दाखवते. चला मंडळी, आपण आलो आहोत मुलांच्या स्वयंपाकघरात. इथे मुलांचं स्वयंपाकघर तुम्हाला दाखवणार आहे. इथे मुलांचं स्वयंपाकघरात जेवण बनतं. थांबा, आता ही पल्लवी परत दिसते आपल्याला. पल्लवी इकडे. इथे तुम्ही काय काय बनवता? आम्ही नाश्ता बनवता? उसला बनवतो, पोहे बनवतो, उपमा बनवतो, हा. मॅगी बनवतो. चकली आणि मोतीचूरचा लाडू संपला का? आणि आहे ना, बघा लाडू सुद्धा या मुलांसाठी बनवतात. चिवडा बनवतात. आपण जे काय पदार्थ खातो ते सर्व, शेव पण बनवतात. ते सर्व या बायका महिला बनवतात, गृहिणी बनवतात. तुमचं नाव काय ताई? माझं नाव आशा वाघमारे. आशा वाघमारे. लय झकासे बघा पोळ्या करतायत. तुम्हाला पाळ्या बनवतो, गोड खाऱ्या बनवता. अजून मोती लाडू बनवतो. म्हणजे बाहेरून तुम्ही काय विकत आणतच नाही, सगळं मुलांना इथं बनवून देता. शाबास. चिवडा बनवतो आम्ही. आम्हाला घरातलं करायला कंटाळा येतो. अजून आम्ही मुरमुऱ्याचे लाडू गुळ घालून बनवतो. वा, शाबास. तुझं नाव काय? रेणुका मटगे. हा, हे बघा पोळ्या करतात चुलीवर. हा, सकाळी 6 वाजता येतात बघा. हा 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 हा. खूप आवडते मुलांचा स्वयंपाक करायला. अरे वा. चपाती लाटून जातोय आम्ही 6 ते 9 पर्यंत. 6 ते 9 किती? 300 चपाती लाटतात. इथे आमच्या मुंबईत पोळीवाल्या बायका असतात 10 पोळ्या करायला. आम्ही 300 पोळी लाटून जातो 6 ते 9. 6 ते 9. बरं, मी तुम्हाला आता पोळ्या दाखवते बरं का मंडळी. मी तुम्हाला पोळ्या दाखवते. हे बघा एवढ्या पोळ्या केलेल्या आहेत. आता 150 मुलांच्या पोळ्या. 160 पोळ्या आहेत त्या. 160 पोळ्या आहेत. बापरे, किती पोळ्या आहेत पल्लवी? 160. 160 पोळ्या आहेत. चुलीवर बनवतो पुन्हा आम्ही काही गॅसवर नाही, काही नाही. हा, चुलीवर बनवतात बघा. आता तुम्ही बोला. हे बघा, हे तुमचं नाव काय ताई? माया जिरगे. माया जिरगे. माया चिरके. हे बघा, या चिरके मॅडम पण बघा आता पोळीचा गोळा बनवून देत आहेत. केवढा गोळा असतो दाखवा. चपात्या लाटता आहे. दोघी चौघी पोळ्या लाटता आहेत. तुमचं नाव काय? शिवनिंगवा कामशेट्टी. काय परत सांगा. शिवनिंगवा कामशेट्टी. हा, तुम्ही पण चपात्या करताय, पोळ्या करताय. हे बघा एवढ्या पोळ्या तिथे पण बघितल्या, इथे पण एवढ्याच पोळ्या पण पाहिल्या. करतो, चिवडा करतो, गोड बुंदी करतो, काय काय करता सांगा चला पटापट. शंकरपाळ्या करतो, हा चिवडा करतो, बुंदी लाडू करतो, रवे लाडू करतो. हा. नाही, बाहेरून काही आणत नाही ना? नाही नाही, शेव पण घरी. शेव पण इथंच करतो. म्हणजे जे काय पदार्थ आता युट्यूब दाखवते ते सर्व तुम्ही करता. खारी वाटाणे करतो. अच्छा, शाबास, झकास. सारे शेंगदाणे करतात. पावभाजी करते. आता बघा या मुलांसाठी इथे आपण पाहिलं शनिवारी काल चित्रपट दाखवला रामलखन, पण त्यांनी तो अर्धाच दाखवलाय. आता रविवारी आज तो पूर्ण करतील. आणि इथे बघा या मुलांना मॅगी पण देण्यात येतं. ताई बोला. हो, बोला, नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव ललिता पुजारी आहे. हा आम्ही मुलाचा नाश्ता बनवतो. हा. आणि मॅगी बनवा लागली मुलाला. काय बनवताय मुलांसाठी? मॅगी. मॅगी बनवताय. आणि काय काय बनवू शकता पुढे? उपमा बनवतो, पोहे बनवतो, शिरा बनवतो, सगळ्याला बनवतो.
सुसला हां सुसला बनवतो, फोडणीचा मला भात. आवडतं ना मुलं? हो सगळं आवडते आम्हाला करायला. मनापासून करताय. मनापासून करतो आम्ही. 150 मुलांचा रोज स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही? नाही नाही. नाही नाही, हो अजिबात नाही येत. हो उत्साह येतो त्यांना. हो बघा आई बघा मॅगी दाखवते तुम्हाला. हो. हे सर्व चुलीवर बनवतात. आता या मोठ्या पातेलीत बघा, बघितलं अजून एक मोठं पातेल आहे ते बघा, ह्याच्यात पण मॅगी आहे. आता या एक मॅडम दाखवते तुम्हाला. यात आहे, नाव सांगा लवकर. माझं नाव रेणुका रट्टे आहे. हा, आता तुम्ही ही मॅगी बनवली. सकाळी किती वाजता इकडे येता? आम्ही आता 8ला आलोत. आता मुलांना मॅगी बनवली. हा, आणि मग जेवण बनवणार? हो दुपारचं भाजी बनवणार, चपाती उरलेले. हो पोळ्या. बरं. हो 150 मुलांसाठी. हो कंटाळा येत नाही? नाही, छान वाटतंय, आनंद येतो या कामात आम्हाला. येतोय मुलांचं करायला. हो. का? आता परत तुम्हाला मी मॅगी दाखवत आहे. हा, हे बघा असे 2 टोप म्हणजे 2 पातेल्या. हे बघा मॅगी बनत आहे आणि सगळ्या चुली तुम्हाला दाखवायच्या होत्या. हे बघा चुली सगळ्या पेटलेल्या आहेत. आता उद्या आम्ही करदंड बनवणार आहे. उद्या एक व्हिडिओ बनवायचा. काय बनवणार आहे? उद्या करदंड बनवू. ते काय माहित नाही मला. आम्ही बनवते, तुम्ही उद्या बघा. आता आपण इथे चुली पहिल्या बघूया. आपल्याला चुली बघायच्या आहेत की नाही? हा, हो मी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवर. हा बापरे, म्हणजे काय सगळ्यांना बघायला पाहिजे ना. मुंबईत कोण कोणाचं करत नाही. छोले भटुरे बनवतोय. हा? छोले भटुरे बनवतोय जेवायला मुलांना. हा, पुन्हा वडापाव बनवतोय, पॅटच बनवतो आम्ही. पुन्हा शाबूचे वडे बनवतो. हा, म्हणजे आपण जे खातो ते सगळं हा पदार्थ सगळं बनवतो आम्ही. पावभाजी, साबुदाण्याचं पापड, खारोड्या, बाजरीचं. बाजूच्या खारोड्या कुठे बनवतात? हो आणि कुरड्या पण करतो. कुरड्या पण करता? सकाळ चिप्स बनवतो, सगळं बनवतो आम्ही. जेवढं आहे तेवढं आम्ही काहीच आणत नाही बाहेरून. बाहेरून काय आणत नाही. नाही, सगळं इथं ही बघ पळाली बघ, पळाली कोण राहायला ते दाखवते मुलांचं खायचं. आपण स्टोर रूम बघायचं आहे आता. स्टोर रूम ही नाही छोटी आहे, मोठी तुम्हाला मी दाखवते. हे बघा इथे चकल्या करून ठेवल्या आहेत, चिवडा करून ठेवला आहे, बिस्किटचे पुडे आहेत. हे बघा इथे चिवडा आहे. लाडू डबा कुठे आहे? हे बघा बुंदी लाडू केलेले आहेत मुलांसाठी. ते रवा लाडू पण दिसतोय. हे सर्व या महिला आहेत, या मेहनत घेतात 150 मुलांसाठी. आणि एक सांगू का तुम्हाला, हे तुम्ही म्हणाल की हे सर्व काळं काळं का दिसतंय, तर इथे चुली पेटलेल्या असतात अहोरात्र, त्यामुळे हे सर्व काळं दिसतंय. इथली फरशीसुद्धा काळी होते. बायकांचे पावलंही खराब होतात. या महिलांची पावलंही काळी काळी होतात. तेव्हा हे आपल्याला किती स्वच्छ केलं तरी हे काळंच राहणार आहे. तेव्हा असं समजू नका हे काय स्वयंपाकघर आहे काळं आहे, असं नाही आहे. चुलीमुळे हे होतं आहे सर्व. आपल्याकडे असतो गॅस, त्यामुळे आपल्याला चकाचक राहायची सवय असते. हे बघा आपल्याकडे जरी गॅस असला ना तरी इथे जेवढी स्वच्छता मी बघितली ना तेवढी आपल्याकडे मी नाही बघत. बघा इथे राख आहे, पण ह्या सर्व चुली रात्री एकदम शांत असतात आणि राख वगैरे इथे तुम्हाला कुठेही पसारा दिसणार नाही. स्वच्छता खरोखर चांगली आहे. सकाळी 6 वाजता चुली पेटतात. सकाळी संध्याकाळी 6-7ला बंद. मग भांडी तुम्हीच घासता ना? चला सगळ्या उभ्या राहा इकडे. भांडी या मावशी, त्या ललिता मावशीला आणा. ललिता मावशीला आणा. पुढे करा तिला. लाजते ती भारी. पोळ्या घेऊन उभं राहिल्या. वा झक्कास आहे यांचं. पोळ्या यांना इलेक्शनला उभं केलं तर निशाणी पोळी. हे बघा एवढ्या पोळ्या बनवल्या आहेत बघा या 150 मुलांसाठी. खरोखर तुम्हाला सर्वांना सलाम आहे माझा. महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. चला बस, धन्यवाद.